आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। मी आता ते कापणीचा सुद्धा विषय येणार नाही। या बाबतीमध्ये पीक सगळं वाया गेलं असल्यामुळे ते ह्याचा विचार न करता ताबडतोब 100% त्या बाबतीमध्ये नुकसान शेतकऱ्याला कसं मिळेल। मी आता ते कधी पीक संपल म्हणण्यापेक्षा पीकच शेतामध्ये राहिलेलं नाही, त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्याला शेतकऱ्याला मदत करणार आहे। त्या संज्ञेखाली ते शेतकरी सगळे पीक विम्याखाली बसतील सगळे। पीक विम्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढंच सांगतो, आता शेवटी शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पीक राहिलेलं नाही तो कापणीच्या मध्ये यायचा विषयच येत नाही, त्यामुळे आपण त्याप्रमाणे तशा सूचना ह्या खाली दिलेल्या आहेत। त्यामुळे त्या सर्वांना जास्तीत जास्त त्या सर्वांना भरपाई मिळेल हा आमचा निश्चित प्रकारे प्रयत्न आहे। हे साधारणतः नुकसान भरपाई कधी मिळेल? म्हणजे साधारणतः आता पीकच नाहीये तर त्याच्या कापणी प्रयोगासाठी 1 महिना वाट पाहायची आता वाट पाहायची गरजच नाहीये। त्या बाबतीमध्ये आपण लगेच त्याला भरपाईसाठी हे करतोय। कंपन्यांना त्याच्या काही सूचना देत का आपण? आता देतो ना आज सूचना, आजच निर्णय झालेला असतो, पण आपण ह्यांना खाली सांगितलेलं आहे की आपण त्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्या सूचना। आता पिकच शिल्लक राहील त्यामुळे पीक कापण्याचा विषयच कुठे येतो आता? मामा, किमान 6 महिने शेतीमध्ये काहीच पीक घेता येणार नाही। यापुढे 6 महिने शेतकऱ्याच्या जगण्याच्या काही सरकार काही नियोजन करते का? कसं जगू, काय करावं? सरकार हे शेतकऱ्यांचे काम करणारे मंत्री हे शेतकरी पुत्रच आहेत, शेतकऱ्याचीच मुलं आहेत। त्यामुळे जे माझ्या शेतकऱ्यांसाठी जे चांगलं करणं गरजेचं आहे किंवा जे शेतकऱ्यांचं हिताचं आहे त्याप्रमाणे सरकार निर्णय घेईल। मामा, हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि हिंदी आणि दुसरं आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतो की आमच्या जे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी या सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीला त्यांचा स्वतःचा किती दिवसात पगार आहे? नाही हो, 1 दिवसाचा नाही, आमच्या सगळ्या आमदारांचा तर तुम्हाला माहिती आहे 1 महिन्याचा पगार, आणि आमच्या सेवकांना आपल्या सगळ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे मला पत्र दिलेलं आहे। साधारणतः 6,17,00,000 रुपये 50,000 पगार हा सगळा आहे, आणि त्यामध्ये सगळ्यांनीच आमचे विद्यापीठ, कृषी विद्यापीठ असतील, कृषी शिक्षण संशोधन परिषद असेल, या सगळ्याच इतरांनी दिलेलं आहे। तर आमच्या सगळ्यांचं 1 दिवसाचं वेतन 1 महिन्यात दिले, आमचं दिले। हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि महाराष्ट्र में इस वक्त क्या परिस्थिति है? जो लगातार बारिश हो रही है उससे कितनी फसल बर्बाद हुई? आपको तो मालूम है कि महाराष्ट्र में तो बारिश में इस तक बहुत अतिवृष्टि हुई। इसके कारण अभी जो विचार किया तो किसानों का 1,50,000 एकड़ उधर उनका नुकसान हुआ है, और इसके सब के जो पंचनामे ये राज्य सरकार के हमारे जो कर्मचारी महसूल के, कृषि के, उन्होंने सबने किया है, और जल्दी जल्दी जो किसानों का नुकसान हुआ है उनको नुकसान 1 करोड़ हेक्टेयर की 1,50,000 एकड़ हेक्टर नाही, एकर आम्ही एकर मध्ये सांगतो, आम्हाला सोपं एकर। सायदूने 12 60,000 हेक्टर सवाल किया जा रहा है, तो कर्ज मुक्ति कब होगी? कर्ज मुक्ति के बारे में ये राज्य के मुख्यमंत्री, दोनों उप मुख्यमंत्री जल्दी से निर्णय लेंगे। केंद्र की तरफ से कोई प्रस्ताव आप लोगों की तरफ से भेजा गया है क्या? केंद्र से क्या बात? केंद्र से राज्य के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री वो दिल्ली में गए थे, वो प्रधानमंत्री मोदी साहब से मिले, अमित शाह साहब से मिले, और उन्होंने जो महाराष्ट्र में अभी जो अतिवृष्टि हुई इनके बारे में उनको सब बताया, और इनके बारे में जल्दी वो दोनों महाराष्ट्र में किसानों के लिए अच्छे से अच्छी मदद, ज्यादा से ज्यादा मदद करेंगे। कौन से जिले हैं जो सबसे ज्यादा प्रभावित हैं? अभी सबसे ज्यादा जो है जिला है जो पीड़ित है उसमें नांदेड़, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, जालना, यवतमाळ इसे आमच्या सगळ्या पत्रकारांचं अजूनही आम्हाला काही कळत नाहीये की ओला दुष्काळ जाहीर करायला सरकारची अडचण काय?
उद्ध्वस्त झालाय शेतकरी माझा अडचणीचा, त्याला उभा करणं महत्वाचं आहे. ओला आपण थोडं तो विषय पुढे नेऊ. आज आपण जी काय मदत सरकारच्या वतीने जे करता येईल आपण ती पहिली मदत करू. आणि ओला दुष्काळ म्हणण्यापेक्षा दुष्काळ काय दुष्काळ काय आपले दुष्काळ आपण ही करू शकतो. आज सुका दुष्काळाच्या धर्तीवरती आज जे आपल्याकडे ओला दुष्काळ आहे, सुका धर्तीवरती ज्या सवलती राज्य सरकार शेतकऱ्यांना किंवा इतर ठिकाणी विजेची माफी असेल, विस्तर माफीचे किंवा बाकीचे कर्जाची वसुली असेल किंवा शाळेची फी असेल किंवा इतर गोष्टीमध्ये ज्या सवलती आपण प्रमाणे आपण आता ओला दुष्काळात आज मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केले की आपण दुष्काळाच्या धर्तीवरती ज्या सवलती माझ्या शेतकरी बांधवाला देतं त्या सवलती आपण देण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे आज करतोय. एवढं आपल्याला जे लिमिट आहे त्या लिमिटपेक्षा ज्यादा ती ज्यादा मदत माझ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल. याच्यासाठी तुम्ही जो 2023चा GR आहे ज्याच्यामध्ये 3 हेक्टरचे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये केलं होतं जिरायत शेती, बागायत शेती आणि फळबागांसाठी, तर ते तुम्ही पुन्हा मर्यादा 100% ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की केंद्र सरकारचं आपल्याला ज्यावेळेस आता आपल्या देशाचे पंतप्रधान आणि आपले गृहमंत्री हे पण शेतकऱ्यांचं हित साधणारे दोन्ही पण असल्यामुळे निश्चित प्रकारे केंद्र सरकारच्या आपण ते अपेक्षा शेवटी आपल्याला काही गोष्टीवर त्यांच्याकडून आपल्याला मदत ही मिळणारच आहे. तर ती मदत आपल्याला मिळाल्यानंतर जे आपण निकष किंवा ज्या आपण जे आपल्या अटीत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ते सोडून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत केली जाईल. केवायसीचे वगैरे अट सगळी शिथिल केली, ती अट शिथिल केली. शेतकरी कुठल्या पद्धतीपासून वंचित राहणार नाही ही काळजी राज्य सरकार घेते. पण मध्ये किमान 10 दिवस आधी देतो म्हणताय, काय नेमकं मग निकष असले ती कशी मदत असणार? निकष म्हणजे आता पाऊस बऱ्यापैकी आता एकंदर पाहिल्यानंतर पाऊस थोडा थांबलेला आहे. जे आता पंचनाम्याचं काम जे जोरात चालतं थोडं कमी जास्त थोडं त्याचं प्रमाण स्लो होतं. आता जास्तीत जास्त आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही कर्मचारी सूचना दिल्यात की ताबडतोब येणाऱ्या 10 दिवसामध्ये सगळे पंचनामे कसे पूर्ण होतील आणि त्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ते पुढच्या 10 दिवसामध्ये किंवा दीपावलीच्या पूर्वी शेतकऱ्याला कशी मदत होईल ही काळजी आम्ही घेतोय. 2 शब्दांचा वापर करतायत. ते एक म्हणतात की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा. जर शासनानं येत्या काही दिवसात या जर 2 गोष्टी जाहीर केल्या नाही तर आम्ही राज्यात मोठं आंदोलन उभारू असा इशारा दिला. आता कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तर मी मागाशी उत्तर दिलं, पण मी राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना एक सूचित करतो की आज मंत्रिमंडळामध्ये या विषयावरती चर्चा झाली आणि या विषयावर चर्चा झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण दुष्काळ जाहीर करतो आणि दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या दुष्काळाला आपण काय म्हणतो, ज्या सवलती दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या सगळ्या सामान्य नागरिक शेतकऱ्याला दुष्काळी असतात, दुष्काळच्या धर्तीवरती ज्या काय सवलती माझ्या शेतकरी बांधवांना दुष्काळ धर्तीवरती सर्व या बाबतीमध्ये देण्यात येतील. यावेळेस अनेक भागांमध्ये पूर झाला, त्यामुळे सगळ्या शेतींच्या विशेषतः ऊस आणि याच्यामध्ये सगळीकडे पाणी आहे. आता मेन आता गावाची पण बैठक झाली, त्यामुळे कारखान्यांना यावेळेस ऊसाचं शॉर्टेज होणार आहे, ग्रामीणावर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे आणि शुगर प्रोडक्शन होणार आहे त्यावर इम्पॅक्ट काय होणार. नाही 100% शेवटी एवढा पाऊस जास्त म्हणल्यानंतर तो फरक पडणारच आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपण 1 नोव्हेंबर पासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. आपण किती जरी म्हटलं तर शेतामध्ये ऊसामध्ये अजून पाणी आहे. पाणी असल्यानंतर लगेच ऊस तोडल्यानंतर त्याला रिकव्हरी पण लगेच येणार नाही. त्यामध्ये कारखान्याबरोबर शेतकऱ्याच्या पण तो तोटा आहे. पण निश्चित प्रकारे 1 नोव्हेंबर नंतर सगळे साखर कारखाने चालू करण्याचा निर्णय हा आजच राज्य शासनाने घेतलेला आहे. ऍग्रीस्टॅक मध्ये तुम्ही असं म्हणताय की मदत ज्यावेळी देणार आहे तर ऍग्रीस्टॅक मध्ये ज्या शेतकरी पण ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली म्हणजे आपल्या राज्यामध्ये 1,17,00,000 शेतकरी साधारणतः ऍग्रीस्टॅक मध्ये नोंदणी आली, त्या खातेदारांची संख्या 1,72,00,000. तर मग उरलेले जे शेतकरी आहेत ज्यांची नोंदणी झालेली नाही तर त्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करणार आहे, कशी करणार आहे आणि त्याच्या संदर्भात काय आपल्याला मला वाटतं 2 ह्याच्यामध्ये नमो शेतकरी ह्याच्यामध्ये सुद्धा काय आपले शेतकरी किंवा या दोन्ही ह्याच्यामध्ये ऍग्रीस्टॅक दोन्ही शेतकरी. मी तुम्हाला एवढंच सांगतो की
या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. नाही मामा, 2019ला महाराष्ट्रामध्ये निर्माण आता हा पाऊस जो आहे, ही पर्जन्य जे आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने होऊन पण अजून आपण कसली वाट पाहत की ओला दुष्काळ आपण जाहीर ओला दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा मी तुम्हाला ते सांगतो ना, आपण जे दुष्काळ जाहीर करतो, दुष्काळाच्या धर्तीवरती आता ओला दुष्काळ काय आणि दुष्काळ काय, आता आपण त्याला काय म्हणतो, टंचाई म्हणतो. आता दुष्काळ शब्द आपण काढून आता टंचाई परिस्थिती, त्यामुळे आता टंचाई दुष्काळ जाहीर केल्यानंतर आपण ज्या सवलती शेतकऱ्यांना देतो त्याच धर्तीवरती आज गडीभर ओला आहे आणि आपल्याला कधी सुका असतो दुष्काळ. सुक्या दुष्काळाच्या वेळेस आपण ज्या सवलती माझ्या शेतकरी बांधवाला देतो तसंच आज ओला म्हणजे ह्याच्यावरतीच दुष्काळ ह्याच्या खाली आपण ओला मानण्यापेक्षा दुष्काळाच्या ह्याच्या खाली ज्या आपण सवलती देतात शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे, त्या बाबतीत त्या सवलती शेतकऱ्याला आम्ही देणार आहोत. पुढच्या भविष्यात जेव्हा अशा अडचणी येतील तेव्हासाठी कायमस्वरूपी आज धोरणात एक मिनिट आपल्या जास्त असं आपल्याला ओला दुष्काळ, मला वाटतं दुष्काळ मला एक समजत नाही, ओला दुष्काळ काय किंवा दुष्काळ काय. ओला दुष्काळ पडला तर आपण त्या सवलत देणार, कर्जाची वसुली असेल ते थांबवतो, परत मला वाटतं अजून शैक्षणिक फी, हे सगळ्याच गोष्टी ज्या दुष्काळाच्या धर्तीवर दुष्काळाच्या संज्ञेखाली ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी आज राज्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. दुष्काळाच्या धर्तीवरती सगळ्या त्याप्रमाणे त्या ह्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी आजपासून लागू होतील. मामा, एक प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही हे सगळं द्याल पण केंद्र सरकारच्या संज्ञेमध्ये दुष्काळ नसल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित असलेली मदत मिळू शकत नाही. आपण हा निर्णय का घेतलाय? जर केंद्र सरकारकडून गेले ही अतिरिक्त मदत जर आपल्याला जर मिळालं तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणून तुम्हाला म्हणलं की ओला दुष्काळ हे मला वाटतं कधी या राज्याने कधीच मला वाटतं घेतलेलं नाही. दुष्काळ या नावाखाली जर आपण ह्या गोष्टी जर घेतल्या, दुष्काळ नावाखाली जर आपण जरी समजा, माझं म्हणणं कुठल्या योजना किंवा कुठलं काय जाहीर केल्यानंतर ज्या ह्याच्यामधनं माझ्या शेतकऱ्याचं हित साधल, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जे तिथे अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत होईल तो आपण निर्णय घेतोय. शेवटी दुष्काळ काय आणि ओला दुष्काळ म्हटलं काय, दुष्काळ काय, दुष्काळ जरी झाला तर ते ओला दुष्काळाच्या संज्ञेखालीच ती शेतकऱ्याला मदत केली जाईल. एक शेवटचा आमचा मराठी पीक विम्याचे यावर्षी 3 ट्रिगर बदलले आहेत. आता पीक कापणी प्रयोगावर पीक विमा मिळणार आहे. या वर्षी सारखी परिस्थिती कधीच नव्हती जेव्हापासून पीक विमामध्ये पाऊस सोडला तर अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याचे ट्रिगर बदललेले आहेत. पीक विमा कंपन्यांना याचा फायदा होईल का? दुसरी गोष्ट अशी आहे की जर पीक कापणी प्रयोगावर जर तुम्ही उंबरठा उत्पादन निकष धरून जर भरपाई देणार आहात तर त्याचे नेमके उंबरठा उत्पादन ग्राह्य धरणार का? कारण आता पीकच उपलब्ध नाही तर ते पीक कापणी प्रयोग कसा होईल?